नमस्कार, मी ॲडव्होकेट मेघना दरेवान बोलते आणि मी तुमचं स्वागत करते MSD लीगल चॅनलमध्ये. तुम्ही बघताय नोंदला सिरीज आणि आजच्या भागामध्ये आपण सहकार कायद्याविषयी माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 या कायद्याविषयी आपण ओव्हरव्ह्यू आपण जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे 2019मध्ये एक नवीन अध्यादेश सरकारने काढला होता, महाराष्ट्र सरकारने, आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. तर आजच्या विषयाला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना वेगवेगळ्या कायद्यांची चांगली माहिती त्यांना सोप्या सुलभ भाषेमध्ये उपलब्ध होईल. तर आजच्या भागाला सुरुवात करूया. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 ह्या कायद्याच्या अनुषंगाने जे सहकारी संस्था आहेत, मग त्या वेगवेगळ्या बँका असतील, पतपेढ्या असतील, काही सहकारी कारखाने असतील किंवा हाऊसिंग सोसायटीज म्हणजे गृहनिर्माण संस्था असतील, तर ह्या सर्वांचं ओव्हरऑल ऑपरेशन्स आणि नियमन करण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम हा कायदा अस्तित्वात आला. ह्याच्यामध्ये सोसायटीचे व्यवहार कशा पद्धतीने असावेत, त्याच्यानंतर शेअर कॅपिटल, सदस्य, जनरल बॉडी ह्या प्रकारचं सेटअप त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि एकूणच सहकारी संस्थेचं कामकाज कशा पद्धतीने चालावं, कोणकोणत्या ऑथॉरिटीज त्या ॲक्टखाली आहेत, आणि जर त्याच्यामध्ये काही कायदेभंग झाला किंवा कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार झाला तर कुठे तुम्ही दाद मागू शकता, ह्या सर्वांची जे लेखाजोखा आहे किंवा ह्या सर्वांशी निगडीत जो कायदा आहे तो सहकारी संस्था अधिनियममध्ये दिलेला आहे. आता कॉपरेटिव्ह सोसायटीज हा प्रत्येक स्टेटचा विषय आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये प्रत्येक राज्य सरकार आपापल्या अनुषंगाने आपापल्या लोकल व्यवस्थेप्रमाणे त्याच्यामध्ये कायदे करू शकतात. त्याचमुळे आपल्याकडे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम अशा प्रकारचा कायदा आपल्याकडे अस्तित्वात आहे. तर ह्या कायद्यामध्ये सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की त्याचा सेटअप कसा असतो. तर सर्वप्रथम सदस्य निवडले जातात आणि सहकारी संस्था म्हणजेच कॉपरेटिव्ह सोसायटी ही एक लीगल एंटिटी आहे, जेणेकरून त्याला एक सेपरेट त्याला अस्तित्व असतं. आणि जसं कुठली कंपनी असते किंवा ट्रस्ट असतो किंवा एखादं मंदिर असेल, त्याच्याचप्रमाणे सहकारी संस्थेला एक लीगल एंटिटी आहे, त्याला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व दिलेलं आहे कायद्यामध्ये. आणि ही सोसायटीचं जे अस्तित्व आहे हे सदस्यांमधून येत असतं, म्हणजे सदस्य मिळून सोसायटी फॉर्म करतात आणि त्याचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याला सोसायटीचं स्वरूप प्राप्त होतं, म्हणजे सहकारी संस्थेचं स्वरूप प्राप्त होतं. तर त्याच्यासाठी आपण जाणून घेऊया की सदस्य म्हणजे काय. तर सदस्याचे 4 प्रमुख प्रकार आहेत. एक आहे जे मूळ सदस्य जे सोसायटी फॉर्म करतात किंवा ज्यांच्या नावावर तो जो फ्लॅट असेल तो ट्रान्सफर केला जातो. आजच्या विषयापुरता आपण गृहनिर्माण संस्था म्हणजेच हाऊसिंग सोसायटी ह्या संदर्भात आपण बोलणार आहोत. त्याच्यातला दुसरा प्रकार असा आहे की सहयोगी सदस्य म्हणजेच असोसिएट मेंबर. असोसिएट मेंबर अशा वेळेला केला जातो ज्या वेळेला मूळ मेंबर दुसरीकडे राहत असेल किंवा त्यांना कुठल्याही कारणास्तव जर संस्थेच्या कामकाजामध्ये भाग घेता येत नसेल किंवा त्यांना जर व्यवहार करता येत नसेल तर ते असोसिएट मेंबर नेमू शकतात. जनरली हे असोसिएट मेंबर हे त्यांच्या घरातले सदस्य असू शकतात आणि असोसिएट मेंबरला त्या मूळ सदस्याचे राईट्स प्राप्त होतात आणि तो त्या मूळ सदस्याच्या ऐवजी किंवा ऑन हिज बिहाफ तो कामकाज करू शकतो. त्याला वोटिंगचे सुद्धा अधिकार असतात, अर्थात हे सेपरेट अधिकार नसतात. त्या मूळ सदस्याच्या जागी म्हणजे त्या मूळ सदस्याच्या ऐवजी तो असोसिएट मेंबर वोटिंगसुद्धा करू शकतो. त्यानंतर सहसदस्य म्हणजे जॉईंट मेंबर. ज्या वेळेला एक सदनिका म्हणजे एखादा फ्लॅट जर एकपेक्षा अधिक व्यक्ती जर होल्ड करत असतील तर त्याला सहसदस्य असं म्हणतात. तर सहसदस्य म्हणजे ते जॉईंट मेंबर्स असतात, तसंच जॉईंट ओनरसुद्धा असतात त्या प्रॉपर्टीचे. आणि त्याच्यामध्ये शेअर सर्टिफिकेटवर दोघांपैकी किंवा तिघांपैकी एकाचं नाव येत असतं, मात्र त्याच्यामध्ये त्यांचं जे शेअर होल्डिंग आहे हे पूर्णतः तिघांच्याही नावाने किंवा दोघांच्याही नावाने असतं. तर त्याच्यामध्ये त्याला जॉईंट मेंबर असं म्हणतात. आणि ह्या केसमध्ये जे वोटिंग राईट्स आहेत हे दोघांपैकी परत एकदा एकालाच उपलब्ध असतात. 2 व्यक्ती किंवा 3 व्यक्ती जेवढ्याही व्यक्ती त्या शेअरमध्ये असतील किंवा त्या फ्लॅटसाठी ओनर असतील तर सर्वांना मिळून एकच वोटिंगचा अधिकार असतो. त्यानंतर आहे टेम्पररी मेंबर किंवा प्रोव्हिजनल मेंबर. तर टेम्पररी मेंबर हा जनरली मूळ सदस्याच्या मृत्यूनंतर किंवा जर ती सदनिकासाठी कुठलाही मूळ मालक उपलब्ध नसेल तर टेम्पररीली नॉमिनेशनच्या बेसिसवर किंवा लिगल हेअरशिपच्या बेसिसवर बरेचदा सोसायटी ट्रान्सफर करत असते. तर ती तात्पुरती दिलेली मेंबरशिप असते, त्याला कायदेशीरपणे ट्रान्सफर आणि जे प्रक्रिया दिलेल्या आहेत सहकारी संस्था अधिनियममध्ये त्याच्याप्रमाणे त्यांना फ्रेश मेंबरशिप घ्यावी लागते. मात्र तोपर्यंत
त्या सदनिकेशी संबंधित कुठलाही व्यवहार किंवा मेंटेनन्स असेल, इतर गोष्टी असतील, त्या पेंडिंग राहू नयेत आणि ती सदनिका फ्रीज होऊ नये म्हणून ही टेम्पररी मेंबरशिप दिली जाते. तर त्याला टेम्पररी किंवा प्रोव्हिजनल मेंबर असं म्हणतात. सो मेनली हे 4 प्रकार मेंबर्सचे आहेत आणि ह्या मेंबर्समधून जनरल बॉडी कमिटी बनवली जाते. जसं आपल्या सर्वांनाच माहिती आहे, प्रत्येक सोसायटीमध्ये सेक्रेटरी, त्याच्यानंतर चेअरमन आणि ट्रेझरर अशी मूळ कोर कमिटी असते आणि त्यांच्याबरोबर इतर सदस्य असतात. आता सदनिकेच्या म्हणजे संस्थेच्या टोटल साईजप्रमाणे त्याच्या कमिटीची किती आकडेवारी असावी हे ठरवत असतात. पण शक्यतो 11 ते 13 मेंबर्स मिनिमम कुठल्याही सोसायटीमध्ये लागतात. तर त्याच्यामध्ये सेक्रेटरी हा सर्वात महत्त्वाचा भूमिका पार पडतो सहकारी संस्था अधिनियममध्ये. आणि बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे, पण बायलॉजप्रमाणे कुठल्याही संस्थेचा व्यवहार हा सेक्रेटरीच्याच नावाने होतो आणि सेक्रेटरीच्याच नावावर आणि त्याच्या पत्त्यावर सुद्धा तो ॲड्रेस करता येतो. मात्र त्यावेळेला म्हणजे सपोज तुम्हाला जर कुठली नोटीस पाठवायची असेल तर तुम्ही त्या व्यक्तीच्या नावावर न पाठवता वर त्याच्यावर सेक्रेटरी असं नमूद करणं आवश्यक असतं आणि मग तुम्ही त्यांच्या घरच्या ॲड्रेसवर पाठवलं तरी चालतं. सोसायटीचा जर ॲड्रेस असेल ऑफिसचा सेपरेट तर तुम्ही सोसायटीच्या ऑफिसच्या ॲड्रेसवर तो करस्पॉन्डन्स जरी पाठवला तरी चालतो. मात्र सहकारी संस्था अधिनियमप्रमाणे कुठल्याही संस्थेचा सेक्रेटरी म्हणजे सचिव हाच त्या व्यवहारांसाठी प्रामुख्याने जबाबदार असतो. इनफॅक्ट बऱ्याच लोकांमध्ये अशा प्रकारचा गैरसमज आहे की सेक्रेटरीला काय ॲड्रेस करायचं, तो पर्सनली लायबल नसतो. बरेच सेक्रेटरीसुद्धा म्हणजे अशा प्रकारचं ऑब्जेक्शन घेतात की आम्हाला घरी नोटिसा पाठवतात किंवा असं. तर तसं नाही आहे. कायद्याप्रमाणे सेक्रेटरीलाच कुठलाही करस्पॉन्डन्स मार्क केला जातो आणि सेक्रेटरी ते कामकाज बघत असतो. दुसरं महत्त्वाचं असं की कुठल्याही संस्थेमध्ये जेव्हा आपण पत्रव्यवहार पाठवतो, मग ते सदस्य असतील किंवा इतर कुठलेही व्यक्ती असेल, पर्टिक्युलरली सदस्यांना 15 दिवसाच्या आत उत्तर देणं हे भाग असतं. आणि तसा बायलॉजमध्ये मेन्शन केलेलं आहे की कुठल्याही सदस्याकडून जर काही पत्रव्यवहार, काही क्वेरी किंवा त्यांचं जे काही म्हणणं असेल तर ते जर त्यांनी पत्ररूपाने पाठवलं सेक्रेटरीकडे किंवा कमिटीकडे, तर त्याचं उत्तर जे काही त्यांचं उत्तर असेल त्याचं उत्तर त्यांनी 15 दिवसाच्या आत देणं अपेक्षित असतं. आणि असं जर नाही केलं तर ते कुठेतरी गैरव्यवहार किंवा तो बेशिस्तपणा असा कन्सिडर केला जातो. तर अशा अनेक गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहोत, कारण बऱ्याच लहान मोठ्या गोष्टी लोकांना माहीत नसतात. वर्षानुवर्ष आपण सोसायटीमध्ये राहतो किंवा सोसायटीच्या कमिटी संदर्भात आपल्याला काही प्रश्न असतात किंवा काही ठिकाणी गैरव्यवहाराचे सुद्धा केसेस होतात. बऱ्याच ठिकाणी जे कमिटी मेंबर्सचं वर्तन असतं ते सुद्धा योग्य नसतं. काही सेक्रेटरीज मी बघितलेलं आहे की त्या अक्षरशः मालक असल्यासारखे वागतात. सो ह्याच्यामध्ये कुठेतरी मला असं वाटतं की अवेअरनेस नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सहन केल्या जातात किंवा त्याला योग्य पद्धतीने कायदेशीररित्या त्याला हँडल केलं जात नाही. आणि म्हणूनच आजचा हा विषय आपण घेतलेला आहे, जेणेकरून ह्या ज्या कायद्याच्या खाचाखोच आहेत ह्या आपल्याला माहीत पडतील आणि त्या अनुषंगाने आपण त्याचा वापर करू शकतो. तर पुढे जाऊया. सदस्यांचे आपण प्रकार बघितले. त्याच्यानंतर जनरल बॉडी म्हणजेच जे कार्यकारी समिती असते. तर सहकारी संस्था अधिनियममध्ये असं म्हटलेलं आहे की जे जनरल बॉडी आहे कुठल्याही सोसायटीची, ती जे निर्णय घेईल ही इज अ सुप्रीम बॉडी आणि ती जे निर्णय घेईल ते इतर सगळ्या सदस्यांना बंधनकारक असतात. अर्थातच हे जे निर्णय घेतले जातात हे त्या 3 किंवा 4 माणसांमध्ये न घेता हे मीटिंग्समध्ये घेतले गेले पाहिजेत आणि त्यांच्यासाठी अर्थातच अजेंडा असणं, त्याच्यानंतर त्याचे डिस्कशन होणं, त्याच्यानंतर ते मिनिट्समध्ये व्यवस्थित उतरवणं आणि त्याच्यानंतर किती लोकांनी त्याला अनुमोदन दिलं हे सगळं त्या रेकॉर्ड्समध्ये लिहिणं अपेक्षित असतं. मात्र बऱ्याच ठिकाणी हे फॉलो होताना दिसत नाही. इनफॅक्ट अधिनियमाच्या नियमाप्रमाणे म्हणजे त्या ॲक्टच्या प्रोव्हिजन्सप्रमाणे प्रत्येक महिन्याला एक मीटिंग अशी कार्यकारी मंडळाची मीटिंग होणं अपेक्षित असतं आणि त्या मीटिंगमध्ये जे जनरल विषय असतात सोसायटीच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचं डिस्कशन हे जनरल बॉडी कमिटी मीटिंगमध्ये होत असतं. आणि कमिटी मेंबर्स जे लोकांनी म्हणजे मेंबर्सनी निवडून दिलेले जे कमिटी मेंबर्स आहेत हे या कामकाजाच्या स्वरूपाची डिस्कशन करतात, त्याच्यावर निर्णय घेतात किंवा काही प्रस्ताव मांडायचा असेल तर तो प्रस्ताव मांडला जातो. आणि जर समजा अधिक गंभीर किंवा अधिक मोठा विषय असेल जो सर्व सदस्यांबरोबर डिस्कस करणं आवश्यक असेल तर मात्र मग ही सर्वसाधारण सभा ठेवली जाते, जेणेकरून सोसायटीतले सर्व मेंबर्स या सभेमध्ये समाविष्ट होतात आणि त्या संदर्भातला चर्चा करून निर्णय घेतला जातो. आता कुठलीही मीटिंग घेताना त्याला कमीत कमी 15 दिवसाचा अजेंडा देणं म्हणजेच त्या मीटिंगचा विषय काय आहे, त्या मीटिंगमध्ये आपण काय चर्चा करणार आहोत त्या सगळ्या मुद्द्यांची माहिती देऊन
कुठल्या तारखेला, कुठल्या वेळेला आणि कुठे ही मीटिंग होणार असते, अशा प्रकारचा अजेंडा हा सर्क्युलेट करणं अपेक्षित असतं. आणि त्या तारखेला, त्या वेळेला जर अपेक्षित कोरम आला नाही, म्हणजे जर त्याचा मिनिमम अटेंडन्स जर नसेल, तर 15 मिनिटं तो अजून वाट बघून पुढच्या 15 मिनिटांमध्ये जी उपस्थित मंडळी असतील त्यांच्यामध्ये हा निर्णय घेता येतो आणि तो निर्णय इतर सदस्यांना बंधनकारक असतो. अर्थातच ह्याचा स्पष्ट उल्लेख अजेंडामध्ये लिहिणं अपेक्षित असतं. आणि अशा प्रकारचा कायदा हा अधिनियमामध्ये आणि बायलॉजमध्ये उपलब्ध आहे. मात्र बऱ्याच लोकांना माहीत नसल्यामुळे या गोष्टी एन्फोर्स केल्या जात नाहीत. आता आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे, इतर ॲक्ट्स आणि कॉपरेटिव्ह लॉमध्ये थोडासा फरक आहे. महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट, त्याच्याचबरोबर त्याचे नियमसुद्धा आहेत, म्हणजे कॉपरेटिव्ह सोसायटी रूल्स पण आहेत. आणि त्याचबरोबर प्रत्येक सोसायटी लेवलला बायलॉजसुद्धा असतात. तर बायलॉज हे मी म्हणेन की त्या सोसायटीपुरतं बनवलेले नियमावली असते, ती जी अर्थातच ॲज पर द कॉपरेटिव्ह ॲक्ट असते, जी पेरेंट ॲक्ट आहे, ते पेरेंट ॲक्टमधूनच ते बायलॉज येतात. त्याच्यामुळे अर्थातच बायलॉजमध्ये कोणी स्वतःच्या मर्जीने एखादा नवीन नियम किंवा असा नियम जो मुळात ॲक्टमध्ये नाही आहे किंवा तो मुळातच कायदेसंमत नाही आहे, अशा प्रकारचे नियम कोणी बनवू शकत नाही. जसं माझ्या एका क्लायंटच्या केसमध्ये मी ऐकलं की त्यांच्या सोसायटीमध्ये की कुंड्या ठेवायच्या नाहीत, कचऱ्याचे डबे ठेवायचे नाहीत बाहेर वगैरे, अशा प्रकारचे नियम त्यांनी लावले होते, जे मुळातच कायदेसंमत नाही आहेत. कारण एखादी जी जागा असेल, अर्थातच जर लोकांना त्याचा त्रास होत असेल तर त्या संबंधाची तक्रार सदस्य केव्हाही करू शकतात आणि त्याच्यावर कार्यकारी समिती काम करू शकते किंवा त्याच्या संदर्भामध्ये निवाडा देऊ शकते. मात्र स्वतःच कार्यकारी मंडळातले सदस्य असतील किंवा सेक्रेटरी असतील तर ते सुओमोटो अशा प्रकारचा कुठलाही नियम जो जाचक असेल आणि जो मारक असेल सदस्यांसाठी आणि त्यांच्या मुळातच व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालणारा निर्णय असेल, तर अशा प्रकारचा निर्णय हा बायलॉजच्या म्हणजे बायलॉजचं नाव घेऊन फक्त राबवला जातो, अशा प्रकारचं ऑब्झर्वेशन माझ्या नजरेमध्ये आहे. सो हे पूर्णतः चुकीचं आहे आणि ह्याला कुठेही बायलॉजचं समर्थन नसेल तर सदस्य केव्हाही ते त्याच्यासाठी विरोध करू शकतात. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कुठल्याही सोसायटीच्या कामकाजासाठी त्या सोसायटीचे बायलॉज मुळात पक्के असले पाहिजेत आणि ही बायलॉजची कॉपी प्रत्येक सोसायटीच्या ऑफिसमध्ये अवेलेबल असते आणि हे बायलॉज अप्रूव्ह करून घेतलेले असतात रजिस्टर करून, आणि ती अप्रूव्ड कॉपी सोसायटीच्या ऑफिसमध्ये जी उपलब्ध असते ती तुम्ही केव्हाही जाऊन बघू शकता. त्याला कुठलीही कॉस्ट लागत नाही. इनफॅक्ट बायलॉजच नाही तर सोसायटीचे कुठलेही रेकॉर्ड्स तुम्ही केव्हाही सोसायटीच्या ऑफिसमध्ये जाऊन किंवा ज्याही ठिकाणी म्हणजे सेक्रेटरीच्या घरी वगैरे असेल तर तुम्ही त्याला रिक्वेस्ट करून म्हणजे रिजनेबल वेळेमध्ये तुम्ही हे रेकॉर्ड्स केव्हाही तपासू शकता. आणि तुम्हाला जर काही कॉपीज त्याच्या हव्या असतील तर त्या सशुल्क कॉपीज मिळण्यासाठी तुम्हाला रीतसर अर्ज द्यावा लागतो की तुम्हाला कोणत्या प्रकारचे रेकॉर्ड्स हवे, कुठल्या सालापासून किंवा कुठल्या पिरियडसाठी ते हवेत आणि कशा स्वरूपाचे रेकॉर्ड्स आपल्याला हवेत. तसं तुम्ही रीतसर अर्ज करून तुम्हाला 45 दिवसाच्या आत ते रेकॉर्ड्स देणं हे बंधनकारक आहे आणि ह्या प्रकारचा नियम हा ॲक्टमध्ये दिलेला आहे. आणि अर्थातच त्याच्यासाठी जे फी असते ती मात्र बायलॉजमध्ये ठरवल्याप्रमाणे जी काय पर पेज शुल्क असेल ते पे करून तुम्ही त्या कॉपीज घेऊ शकता. मात्र तुम्हाला जर त्या म्हणजे एखादे रेकॉर्ड जर टाळायचे असतील, मग त्याच्यामध्ये हिशोबाचे वह्या असतील किंवा मीटिंग्सच्या वह्या असतील किंवा जर मिनिट बुक असतात, बरेचदा अटेंडन्सचा रेकॉर्ड असतो किंवा असे कुठलाही रेकॉर्ड ज्याच्यामध्ये सोसायटीच्या कामकाजा संदर्भामध्ये, सोसायटीच्या आर्थिक व्यवहारांच्या संदर्भामध्ये किंवा मेंबर्सच्या संदर्भामध्ये जे माहिती लिहिलेली असते, अशा प्रकारचे कुठलेही रेकॉर्ड्स कुठल्याही सदस्याला बघण्याचा अधिकार आहे. आणि एवढंच नाही तर तो तुम्ही कॉपीज पण त्याच्या घेऊ शकता सशुल्क फीस ज्या असतील त्या पे करून. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी असं बघितलं जातं की सोसायटीमध्ये स्पेशली मागच्या एक 10 ते 15 वर्षामध्ये जेव्हा रिडेव्हलपमेंट शहरामध्ये स्पेशली जेव्हा रिडेव्हलपमेंटचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कमिटी मेंबर्सचे दुर्व्यवहार आढळतात किंवा बऱ्याच ठिकाणी ट्रान्सपरन्सी नसते, बरेच रेकॉर्ड्स मेंटेन केलेले नसतात. इवन कॉपरेटिव्ह ॲक्टच्या अंडर बरेच रजिस्टर्स मेंटेन करणं अपेक्षित असतं, जसं शेअर रजिस्टर असेल, आय रजिस्टर असतं, जे रजिस्टर असतं, नॉमिनेशन रजिस्टर असतं, त्यानंतर जे शेअर ट्रान्सफर केले जातात त्या संदर्भातलं एक रजिस्टर असतं.
वेगवेगळ्या आर्थिक व्यवहारांसाठी सिंकिंग फंड रजिस्टर असतं, त्याचप्रमाणे जे बँक बुक असेल, कॅशबुक असेल, अशा प्रकारचे रेकॉर्ड्स नियमितपणे अपडेट केले जात नाहीत किंवा अशा प्रकारच्या रेकॉर्ड्समध्ये वैयक्तिक कमेंट्स लिहिलेल्या असतात, ज्या अर्थातच सर्वसंमत नसतात. एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये त्या बुक्स असतात आणि तो स्वतःचं काहीतरी वैयक्तिक वाद त्याच्यामध्ये मेन्शन करत असतो आणि ते दुसऱ्या सदस्याच्या अगेन्स्ट वापरत असतो. तर अशा प्रकारची रिस्क त्या समोरच्या सदस्याला नेहमीच होत असते आणि म्हणून त्याच्यासाठीच आपण हे रेकॉर्ड वेळच्या वेळी, माझं असं म्हणणं आहे की ते घेतले पाहिजेत सोसायटीमध्ये, स्पेशली जिथे अशा प्रकारची शक्यता असेल तर त्या ठिकाणी हे रेकॉर्ड्स वेळोवेळी ऑब्टेन केले पाहिजेत, जेणेकरून त्याच्यामध्ये कुठलाही म्हणजे बॅकएंड एंट्री होणार नाही किंवा बॅकडेटेड एंट्रीज होणार नाहीत आणि त्याचा जो गैरवापर आहे तो टाळता येईल. कारण बऱ्याच ठिकाणी असं बघितलं जातं की जे छोट्या सोसायटीज असतात, एक 50, 60, 100 लोकांच्या सोसायटीज किंवा त्याच्याहून लहान लहान सोसायटीज आहेत की 15-15, 20-20 मेंबर्स फक्त असतात, त्याच्यामध्ये 4 लोक फक्त ॲक्टिव्हली काम करत असतात आणि त्या 4 लोकांच्या हातामध्ये बेसिकली सोसायटी असते आणि ती लोक दुर्व्यवहार पण करतात आणि बरेचदा गैरव्यवहारसुद्धा करतात आणि अशा प्रकारची ट्रान्सपरन्सी अवेलेबल नसते. तर ह्या सगळ्यासाठी अर्थातच कायद्यामध्ये प्रोव्हिजन्स दिलेले आहेत आणि त्याची दाद तुम्ही योग्य ठिकाणी मागू शकता. त्याच्यामध्ये प्रामुख्याने रजिस्ट्रार, जी चीफ अथॉरिटी आहे कॉपरेटिव्ह सोसायटीमध्ये, प्रत्येक कॉपरेटिव्ह सोसायटीमध्ये स्टेट लेवलवर आणि डिस्ट्रिक्ट लेवलवर कॉपरेटिव्ह सोसायटी रजिस्ट्रार स्थापन केलेले आहेत आणि रजिस्ट्रार आणि डेप्युटी रजिस्ट्रार असे 2 लेवलचे रजिस्ट्रार स्थापन केलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्ही ह्या सर्व प्रकाराची दाद मागू शकता आणि रजिस्ट्रारकडे मेनली जर विदिन मेंबर्स म्हणजे मेंबर्सचे मेंबरसोबत जर वाद असेल तर अशा प्रकारचा डिस्प्यूटसुद्धा तुम्ही फाईल करू शकता किंवा जर कमिटी मेंबरबरोबर तुम्हाला कुठल्या स्वरूपाचा वाद किंवा तक्रार असेल तर तो सुद्धा तुम्ही दाखल करू शकता. त्याचप्रमाणे इलेक्शनच्या संदर्भामध्ये खूप सारा गैरव्यवहार होत असतो, खूप सारं नॉन ट्रान्सपरन्सी बघायला मिळते, तर त्या संदर्भातले सुद्धा तक्रारी तुम्हाला रजिस्ट्रारकडे करता येते आणि रजिस्ट्रारकडे तक्रार करण्याची जी पद्धत आहे ही अतिशय सुलभ आहे कोर्ट कचेरीच्या मानाने आणि तुम्ही तुमच्या शब्दामध्ये तुमची तक्रार लिहून रजिस्ट्रार ऑफिसमध्ये दाखल करू शकता आणि त्याचा तुम्ही फॉलोअप घेऊन रजिस्ट्रार त्यावर योग्य तो निर्णय आपला देत असतात आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या डायरेक्शन सोसायटीला इश्यू करत असतात. तो त्या सगळ्याची प्रक्रिया कॉपरेटिव्ह ॲक्टमध्ये दिलेली आहे. दुसरं महत्त्वाचं जे मेंबर्सच्या साईडनी बघायला मिळतं, बरेच मेंबर्ससुद्धा बायलॉजचं पालन करत नाहीत किंवा मेंटेनन्स रेग्युलर देत नाहीत. खूप मोठी थकबाकी त्यांची असते आणि वेळोवेळी फॉलोअप करूनसुद्धा थकबाकी पे केली जात नाही आणि बरेचदा बिलं घेण्यासाठी सुद्धा टाळाटाळ केली जाते. तर अशा प्रकारच्या जे डिफॉल्टर मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काय उपाययोजना कराव्या, त्यांना कशा पद्धतीने नोटिसेस रिकवर कराव्या हे सुद्धा कॉपरेटिव्ह ॲक्टमध्ये दिलेलं आहे आणि अशा संदर्भातली तक्रार ही सुद्धा रजिस्ट्रारकडे देता येते आणि इनफॅक्ट ही रजिस्ट्रारकडे प्रॉपर रिकव्हरी प्रोसिडिंग्स चालते. त्यामध्ये पहिले 3 नोटिसेस सोसायटीने त्या डिफॉल्टिंग मेंबरला द्यायच्या असतात. त्याच्यामध्ये त्याचं जे आउटस्टँडिंग आहे, प्रिन्सिपल आहे, इंटरेस्ट आहे, हे क्लिअरली नमूद करून त्याला 7 दिवसाचं टाईम देऊन एव्हरी 7 डेज और 8 डेज त्याला थोडासा ग्रेस देऊन, त्याच्यावर 3-4 दिवसाचा ग्रेस देऊन त्याला सबसिक्वेंट नोटिसेस पाठवायचे असतात. तर अशा 2 नोटिसेस झाल्यानंतर तिसरी नोटीस ही वकिलातर्फे पाठवली जाते, जी टेक्निकल नोटीस असते. त्याच्यामध्ये कॉपरेटिव्ह ॲक्टच्या संदर्भातले जे प्रोव्हिजन्स आहेत आणि जे पुढे जाऊन जे त्याला पिनल ॲक्शन सहन करावी लागेल त्या संदर्भातलं पूर्ण लेखाजोखा त्या लिगल नोटीसमध्ये दिलेला असतो आणि ही नोटीस ही वकिलामार्फत पाठवायची असते आणि त्याच्यावरून पण जर रिकव्हरी झाली नाही तर मात्र रिकव्हरी प्रोसिडिंग्स हे रजिस्ट्रारकडे फाईल करता येतात आणि त्याला हे सर्व 3ही नोटिसा जोडायच्या असतात आणि कशा प्रकारे हा जो मेंबर आहे हा पेमेंट करायला टाळाटाळ करत असेल. आता हे पेमेंट म्हणजे हे नुसतं मेंटेनन्सच नाही तर दुसरे कुठलेही जर ड्यूज असतील, जर सोसायटीमध्ये कुठलं रिपेअरिंग वर्क करायचं असेल, त्यासाठी कॉन्ट्रीब्युशन काढलं असेल, तर अशा प्रकारचं जे ड्यूज असतील किंवा कुठं कधीतरी वाढीव बिल येतं BMCकडनं किंवा पाण्याचं बिल असेल, इतर गोष्टी असतील, काही मेजर रिपेअर्स आली सोसायटीमध्ये, तर अशा प्रकारच्या खर्चांसाठी जे रेग्युलर मेंटेनन्समध्ये पे केले जात नाहीत त्यासाठी सोसायटी कॉन्ट्रीब्युशन काढते. तर अशा प्रकारच्या ड्यूजसाठी सुद्धा
सुद्धा रिकव्हरी प्रोसिडिंग करता येते. आणि बऱ्याच सोसायटीजमध्ये रिकव्हरी हा एक मेजर इश्यू आहे. आणि मला इथे आवर्जून सांगायचं आहे की बरेच मेंबरसुद्धा त्यांना जर काही तक्रार असेल सेक्रेटरीच्या अगेन्स्ट किंवा कुठल्याही कमिटी मेंबरच्या अगेन्स्ट, तर ते जनरली ड्यूज पे करत नाहीत. त्यांचं असं म्हणणं असतं की आमची तक्रार हँडल होत नाही तर आम्ही पे कशाला करू. पण इथे समजून घेणं खूप आवश्यक आहे की सहकारी संस्था अधिनियममध्ये कुठलाही व्यक्ती जर डिफॉल्टर झाला आणि त्याला जर कुठला लिगल रिकोर्स पुढे घ्यायचा असेल रजिस्ट्रारकडे किंवा कॉपरेटिव्ह कोर्टामध्ये, तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की सगळ्यात आधी तो डिफॉल्टर नसावा. म्हणून तुमचे जे काही वाद असतील त्याच्यासाठी तुम्ही कायदेशीर प्रक्रिया करून त्याची दाद मागू शकता. मग ते रजिस्ट्रार समोर असेल, डेप्युटी रजिस्ट्रार समोर असेल किंवा कॉपरेटिव्ह कोर्टामध्ये असेल. मात्र ड्यूज पे न करणे हे त्याचं उत्तर नाही आहे आणि हे त्याचं समाधानसुद्धा नाही आहे. इनफॅक्ट ते त्या मेंबरसाठी निगेटिव्ह ठरतं. आणि एका GR प्रमाणे जर एखादा मेंबर डिफॉल्टर असेल तर त्याचं कुठलीही तक्रार एंटरटेन केली जात नाही रजिस्ट्रार लेवलला. आणि म्हणूनच इवन ॲडमिनिस्ट्रेटिव्हदृष्ट्यासुद्धा सोसायटीमध्ये जर आपण फंड्स दिले नाहीत, जर आपण रेग्युलर मेंटेनन्स दिला नाही, तर सोसायटीचं सुद्धा कामकाज चालवणं कार्यकारी समितीला सुद्धा अतिशय डिफिकल्ट होऊ शकतं. तर त्या दृष्टीने सुद्धा मेंटेनन्स देणं आवश्यक आहे. आणि कायदेशीरदृष्ट्या सुद्धा इंडिव्हिज्युअली तो मेंबर डिफॉल्ट होऊ नये ह्यासाठी सुद्धा तो मेंटेनन्स वेळोवेळी पे केला गेला पाहिजे. आणि बऱ्याच ठिकाणी बिलांचा आणि मेंटेनन्सचा सुद्धा ताळमेळ नसतो. बरेचदा बिलं दिली जात नाहीत, काही लोक बिलं घेतली जात नाहीत. तर त्याच्यामध्ये रजिस्ट्रारकडनं म्हणजे कॉपरेटिव्ह डिपार्टमेंटकडनं सुद्धा एक GR आलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की आता व्हॉट्सॲप हे जे माध्यम जे सगळेच जण वापरतो आपण सगळेजण, तर त्याच्यामध्ये कोर्टाचे सुद्धा समन्स आणि समन्स बेसिकली सर्व केले जातात किंवा नोटिसा जर सर्व केल्या तर ते सुद्धा एक व्हॅलिड नोटीस किंवा व्हॅलिड कम्युनिकेशन कन्सिडर केलं जातं. त्याचप्रमाणे हे जे मेंटेनन्सची बिलं आहेत ही सुद्धा जर फिजिकली डिस्ट्रीब्यूट करायला काही जर कोणाला प्रॉब्लेम असेल कुठल्या सोसायटीमध्ये तर किंवा ते खर्चिक ठरत असेल तर ते व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सुद्धा डिलिव्हर करता येऊ शकतं. आणि ते एक व्हॅलिड कम्युनिकेशन राहील सदस्यांसाठी. आणि त्याच्यामध्ये बिल मिळालं नाही म्हणून पे केलं नाही अशा प्रकारची तरी केस उद्भवणार नाही. तर दुसरं असं सांगायचं आहे मला की डेप्युटी रजिस्ट्रारबरोबर कॉपरेटिव्ह कोर्ट हे एक हायर ज्युडिशियल फोरम आहे जिथे तुम्ही सेक्शन 91 ऑनवर्ड्स जे पनिशमेंट्स आहेत आणि जे प्रकारचे ऑफेन्सेस आहेत त्याच्यासाठी तुम्ही दाद मागू शकता. मात्र प्रायमरीली रजिस्ट्रार ऑफिसमध्येच म्हणजे रजिस्ट्रार किंवा डेप्युटी रजिस्ट्रार ही ॲपेलेट बॉडी आहे. रजिस्ट्रारकडे जर कुठला वाद जर समाधानकारकरित्या निर्णय मिळाला नाही तर तुम्ही डेप्युटी रजिस्ट्रारकडे जाऊ शकता. तर ह्या 2 लेवलनंतर कॉपरेटिव्ह कोर्ट आणि कॉपरेटिव्ह कोर्टनंतर हायकोर्ट अशी ज्युडिशियल व्यवस्था आहे. आणि रजिस्ट्रार जो अपॉइंट केलेला असतो कॉपरेटिव्ह सोसायटीच्या अंडर म्हणजे ह्या ॲक्टच्या अंडर हा जवळजवळ कलेक्टरसारखा त्याचं पोझिशन असते. जसं कुठल्याही जमिनीच्या व्यवहारासाठी कलेक्टरची नियुक्ती केली असते आणि तो क्लास 1 ऑफिसर असतो, तसंच रजिस्ट्रारला सुद्धा ह्याच्यामध्ये सिव्हिल आणि जवळजवळ सिव्हिल जजच्या पॉवर्स असतात. आणि त्याच्यामध्ये तो हे ज्युडिशियल कॅपॅसिटीमध्ये हिअरिंग्स घेणे आणि ह्याच्यामध्ये न्यायनिवाडा करणे, वेगवेगळे डायरेक्शन्स इश्यू करणे अशा प्रकारचे काम हे रजिस्ट्रार करत असतात. आता आपण बघूया की जे नवीन अधिनियम आलेला आहे, जो अध्यादेश काढलेला आहे महाराष्ट्र सरकारने 2019मध्ये, त्याच्यामध्ये नवीन ठळक गोष्टी काय आहेत. तर 2019चा जो ऑर्डिनन्स आहे म्हणजे जो अध्यादेश आहे त्याच्यामध्ये हाऊसिंग सोसायटीसाठी एक वेगळा चॅप्टर 13B हा त्यांनी इन्सर्ट केलेला आहे. कारण मूळ कायद्यामध्ये एक प्रॉब्लेम असा होता की तो कायदा हा सर्वसमावेशक होता. म्हणजे पतपेढ्यांसाठी पण तोच कायदा, गृहनिर्माण संस्थांसाठी पण तोच कायदा, कारखान्यांसाठी पण तोच कायदा. त्याच्यामुळे काही ठिकाणी तो गृहनिर्माण संस्थेला त्याच्यामध्ये थोड्याशा डिफिकल्टीज येत होत्या फॉलो करायला सुद्धा आणि त्या ॲप्लिकेशनसाठी सुद्धा. जसं काही ज्या कारखान्याला ज्या मोठ्या प्रमाणावर ज्यांचे व्यवहार असतात तिथे ज्या गोष्टी करणं आवश्यक असतं तेच छोट्या सोसायटीजमध्ये ते त्या प्रकारचे रेकॉर्ड्स मेंटेन करणं किंवा ऑडिट्स असतील तर हे खूप क्लिष्ट होत होतं आणि त्याच्यामुळे कामकाजामध्ये त्याचा परिणाम होत होता. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांसाठी जे नियोजन आणि त्या संदर्भातला जो कायदा आहे ह्याचा सेपरेट चॅप्टर 13B हा 2019च्या अध्यादेशामध्ये इन्सर्ट करण्यात आला. आणि त्याच्यामध्ये इतर जे नियम होते ते सगळे तसेच ठेवलेले आहेत. मात्र काही ॲडिशनल त्याच्यामध्ये हे आणलेले आहेत, पॉईंट्स आणलेले ते आज आपण डिस्कस करूया. जसं सेक्शन 154B6 मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे जे कार्यकारी समिती आहे
त्यांनी हे कॉपरेटिव्ह लॉचं शिक्षण घेणं आवश्यक आहे किंवा कॉपरेटिव्ह सोसायटीच्या संदर्भातल्या जे विषय असतात, फॉर एक्झाम्पल सॅनिटरी सिस्टम असेल, बऱ्याच सोसायटीमध्ये कचऱ्याचं व्यवस्थापन केलं जातं, त्याचं कंपोस्टिंग वगैरे केलं जातं किंवा कचऱ्याचं जे कचरा वेगळा करणे आणि त्या संदर्भातलं जे काम केलं जातं किंवा रेन हार्वेस्टिंगचा विषय असेल किंवा लिफ्टशी निगडीत असेल किंवा बिलिंग आणि जे रेग्युलर रेकॉर्ड मेंटेनन्स असेल, तर हे सोसायटीच्या कामाशी निगडीत किंवा कॉपरेटिव्ह सोसायटी जो ॲक्ट आहे हा आपला सहकारी संस्था अधिनियम, त्या संदर्भातलं ट्रेनिंग घेणं त्यांना मॅन्डेटरी आहे आणि त्यासाठीचं जे खर्च त्यांना येईल, जो ट्रेनिंग एक्सपेन्स आहे, तो सोसायटीच्या फंड्समधून ते वापरू शकतात. आणि जेणेकरून ह्याचं कारण असं आहे की वेळोवेळी जे अपडेट्स आलेले आहेत ह्या ॲक्टमध्ये, ते सोसायटी लेवलला बरेचदा माहिती नसतात किंवा त्याच्यामुळे तफावत येते त्यांच्या कामामध्ये आणि त्यांना त्या कामकाजामध्ये प्रॉब्लेम निर्माण होतो. सो ह्याच्यामध्ये अधिक एफिशियन्सी आणण्यासाठी अशा प्रकारची ट्रेनिंग ही घेण्यासाठी ते प्रोव्हिजन त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर जे ट्रान्सफर ऑफ फ्लॅट होतो, हा अतिशय सिरियस विषय आहे ट्रान्सफर ऑफ फ्लॅट, कारण तो वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो. त्याच्यावर एक वेगळाच व्हिडिओ आपल्या पुढच्या भागांमध्ये येणार आहे. पण मुळात ट्रान्सफर ऑफ फ्लॅट करताना जर तिथे लिगल हेअर किंवा जो नॉमिनी सोडून जो ट्रान्सफर ऑफ फ्लॅट होतो, म्हणजे प्रामुख्याने जर गिफ्टच्या स्वरूपामध्ये किंवा सेल केल्यानंतर जेव्हा मेंबरशिप चेंज होते त्यावेळेला फ्रेश मेंबरशिपचे फॉर्म्स त्यांना भरावे लागतात, जे अधिनियमामध्ये ऑलरेडी सेट ऑफ डॉक्युमेंट्स त्यांनी दिलेले आहेत. ते डॉक्युमेंट्स बनवून ते त्या पद्धतीने सबमिट करायचे असतात. तर हे करताना सर्वप्रथम त्या सदस्याचे जर काही ड्यूज असतील तर ते ड्यूज पूर्ण पे केलेले नसतील तर अशा प्रकारचे ट्रान्सफर होल्ड करण्याचे अधिकार सोसायटीला दिलेले आहेत आणि त्या संदर्भातली प्रोव्हिजन 154B(7) दिलेली आहे. सो हे बरेचदा लोकांना वाटतं की ह्याच्यामध्ये सोसायटी किंवा जे सेक्रेटरी कार्यकारी नियमाचे जे सदस्य असतात ते बरेचदा अडवणूक करून दाखवतात का, पण नाही, ह्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर प्रोव्हिजन आणलेली आहे. जर तुमचे ड्यूज पे केलेले नसतील तर कुठलाही ट्रान्सफर हा त्याच्यामध्ये इफेक्ट होणार नाही आणि शेअर सर्टिफिकेटमध्ये जे एन्डॉर्समेंट होत असतं आणि तो जो नवीन इनकमिंग मेंबर असतो त्याला जी फॉर्मल मेंबरशिप द्यायची असते ती मेंबरशिप सोसायटी होल्ड करू शकते. त्यानंतर दुसरा एक हे दिलेलं आहे त्याच्यामध्ये की 154B(21) स्त्रियांसाठी 2 जागा राखीव ठेवलेल्या आहेत नियामक मंडळामध्ये, म्हणजेच कार्यकारी मंडळामध्ये 2 जागा ह्या स्त्रियांसाठी राखीव आहेत आणि सोसायटीतल्या स्त्रियांना त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन करायला मिळावं आणि त्या संदर्भात जर काही नियम करायचे असतील किंवा स्त्रियांच्या संदर्भामध्ये जर काही नियम लावायचे असतील तर त्या ह्याच्यामध्ये मदत व्हावी आणि एकूणच ट्रान्सपरन्सी राहावी आणि त्याचं एक करेक्ट स्प्रेड मंडळामध्ये असावा म्हणून या अशा प्रकारचं रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे आणि त्याची सदस्य संख्या मिनिमम 2 असावी अशी त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे. त्यानंतर रिकव्हरी ऑफ सोसायटी ड्यूज, म्हणजे जे मी मगाशी सांगितलं तर पूर्वीच्या ॲक्टमध्ये म्हणजे ओल्ड ॲक्टमध्ये तो सेक्शन 101 होता, तो आता सेक्शन 154B(29) झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ही प्रोव्हिजन दिलेली आहे की मेंटेनन्सच नाही तर रिपेअर्स किंवा इतर कुठले जर ड्यूज असतील, डेव्हलपमेंटच्या संदर्भातले ड्यूज असतील तर ते सुद्धा रिकव्हरी करण्याचा अधिकार सोसायटीला आहे. म्हणजे हे निव्वळ ड्यूज न असता ड्यूजवर जे इंटरेस्ट साठत जातं अशा प्रकारचे ॲरियर्स, म्हणजे निव्वळ ड्यूज नाही, जो टोटल आउटस्टँडिंग असेल त्याची रिकव्हरीची प्रोसिजर 154B(29) दिलेली आहे. सो मला खात्री आहे तुम्हाला आजचा विषय आवडला असेल आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते सूचना आणि प्रश्न हे कमेंट्समध्ये लिहा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.